आज 1 ऑगस्ट निमित्त लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे। त्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात अमित शाह यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। मुकुंदनगर मधलं हे जे महाराष्ट्र मेमोरियल हॉल आहे या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे आणि इथे थोड्याच वेळात अमित शाह त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा पोहोचणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की खबरदारी म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कारण अमित शाह यांच्या या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे। काँग्रेससह अनेक विरोधी संघटना आहेत त्या अमित शाह यांना काळे झेंडे दाखवणार आहेत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज अमित शाह यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि इतर ज्या विरोधी संघटना आहेत त्या आंदोलन करणार आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की हा गेट क्रमांक 3 आहे जिथून सर्व जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना या ठिकाणावरून सोडलं जाते। संपूर्णपणे त्यांची तपासणी ही केली जाते। त्यांच्याकडचा पास आहे तो बघितला जातो आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित केलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त सध्या या पूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे कारण अमित शाह यांना मोठ्या प्रमाणात आता काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून विरोध होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते आणि जिथून अमित शाह यांचा दौरा सुरू होणार आहे तिथपासून ते या कार्यक्रमापर्यंत मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात अमित शाह या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला सुरुवात सुद्धा होणार आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। कॅमेरामन रोहित वनकटेचा अमोल धर्माधिकारी LS मराठी, पुणे।